फक्त मराठी, फक्त मराठी। राजे प्रतिज्ञा करतात, पण राजांची सुद्धा प्रतिज्ञा पूर्ण होत, याच्या पुढे जाऊन सांगू, देव प्रतिज्ञा करतात, पण संतांच्या प्रतिज्ञेपुढे देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत टिकत नाही महाराज। आता मला सांगा, एक छोटासा प्रश्न आहे, देव श्रेष्ठ का संत श्रेष्ठ? तुम्ही म्हणणार संत श्रेष्ठ। मला सांगा, संत श्रेष्ठ तुम्ही म्हणतात, घरून तर इथपर्यंत आपल्याला कोणी आणलं? कारण त्या भगवान परमात्मा शिवाय आपण चालू शकत नाही, आलू शकत नाही, बोलू शकत नाही। चाले शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिविना। त्या भगवान परमात्मा शिवाय झाडाचं पान हालत नाही, वृक्षाची पाने हाले ज्याची। मला सांगा, जर भगवान परमात्मा शिवाय आपण चालू शकत नाही, आलू शकत नाही, बोलू शकत नाही, मग भगवान श्रेष्ठ नाही का? याच्या पुढे जाऊन सांगू, मला सांगा, लोक इथून सुरुवात करतात की देव आहे का, देव आहे का, इथून सुरुवात आहे। मला सांगा, आता फुलं आहे, फुलामध्ये सुगंध आहे का नाही? दिसतो का तो आपल्याला? मग नाही म्हणता येईल का? नाही म्हणता येणार नाही। सुगंध आहे, पण तो आपल्याला दिसत, जाऊ द्या, हे विजेचे तार आहेत, या विजेच्या तार मध्ये वीज आहे का नाही? दिसते का ती आपल्याला? मग जे नाही म्हणत असतील त्यांना म्हणा 5 मिनिटं हात लावा, एवढं जाऊ द्या। आपण सगळे शेतकरी आहेत, गायची म्हशीची धार काढल्या दूध निघतं का? तूप, दूध निघतं। बरं, दुधामध्ये तूप आहे का नाही? पण केव्हा? जोपर्यंत आपण त्याला थंड गरम म्हणजे भरपूर प्रक्रिया केल्याशिवाय तूप निघत नाही। ज्ञानोबा सांगतात, माऊली म्हणतात, मंथोनी नवनीता तैसे की, मंथन केल्याशिवाय जर तूप निघत नाही, देवाची भक्ती केल्याशिवाय देव भेटेल का? भगवान परमात्मा आहेच, देव आहेच महाराज, हो, जगाचा मायबाप भगवान परमात्मा आहे। पण मला सांगा, आपण बोलताना बोलून गेले की देव श्रेष्ठ, मग संत श्रेष्ठ नाही का? चला संतांकडे। जगतवंदना जगद्गुरु श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय आणि तुकाराम महाराजांना त्या काळात किती त्रास दिला असेल, खूप त्रास होता त्यावेळेस। आणि एक गोष्ट सांगू, ज्या संतांनी त्रास भोगलाच नाही ते संतच होऊ शकत नाही। विठ्ठल विठ्ठल। आणि त्या काळात तुकोबारांना एवढा त्रास, शेवटी गाथा बुडवायला सांगितला। तुकोबारांनी गाथा घेतला, गाथाला दगड बांधला महाराज, आणि इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये टाकला। तुकाराम महाराज बसले, 1-2 दिवस नाही, जवळ 13 दिवस, आणि 13 दिवस उपोषण केलं माझ्या तुकोबारांनी। आणि त्या ठिकाणी इंद्रायणी मातेच्या डोहामधून गाथाही आणि दगडही पाण्यावरती तरायला लागले। जळी दगडा सहित तारी येल्या दैशाला, तारी येल्या दैशाला, तारी येल्या दैशाला, जळी दगडा सहित दगडा सहित वया तारी येल्या जैस। धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा। मला सांगा, देवाने टाकलेले दगड तरले का? तरले नाही, आणि संतांनी टाकलेले दगड तरले। मग आता मला सांगा, कोण श्रेष्ठ? अजून पुढे जाऊन सांगू, आपण काल्याचा प्रसंग सगळेजण ऐकतात, बरोबर? काल्याचं कीर्तन सगळेजण ऐकतात, आणि भगवंत किती खोड्या करत होते लहानपणी, भगवंताच्या खूप खोड्या। हो, आज आपल्या ज्या ठिकाणी मंदिरात कीर्तन होतंय त्या मूर्त्यांकडे पाहिल्यानंतर असं वाटतंय की खरोखर जगाचा मायबाप भगवान परमात्मा त्या गोपाल कृष्ण आणि त्या राधे मैया समोर वासुदेवाचं कीर्तन होतंय। विठ्ठल विठ्ठल। आणि भगवान परमात्मा लहानपणी खूप खोड्या करत होते। लहानपणी भगवंताने काय केलं, जिथं गायी बांधल्या होत्या ना, गायी सोडून दिल्या आणि तिथं बैल बांधून दिलं, गोरे। आणि गोरे बांधल्यानंतर सकाळी सकाळी ती गोपिका दूध काढण्यासाठी गेली। दूध काढण्यासाठी गेल्यानंतर तिने ते आमन वगैरे काय खायचं जे असेल ते ठेवलं, आणि दूध काढायला लागली तर ते गोऱ्याने लात मारली। तिला असं वाटलं काय झालं वो, परत दुसरं खायला आणलं, परत ठेवलं, परत लात मारलं, आणि त्यावेळेस तिच्या लक्षात आली की इथं गाय नाहीये, हा तर गोरा आहे। आणि तिची थोडी नजर तिरकी झाली, आणि नजर तिरकी झाल्यानंतर तिने पाहिलं भगवंताला, हात जोडते, विनंत्या करते, लाला हे कृष्णा, अरे तुला तर माहितीये ना
माझी सासूबाई कशी आहे? ती बोलेल ना, मला रागवेल ना. पण सासू आत्ताची नाही, इतेवाची सांगतोय बरं का. तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. माझी सासू रागवेल ना, मला बोलेल ना, काही कर, मला दूध हवंय. त्यावेळेस माझ्या भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं. कोणी? भगवान परमात्माने नंदीचं दूध काढलं, बकेट दिली आणि ती गोपिका निघाली. दृष्टांत समाप्त झाला. जगाच्या मायबाप भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं. देवाने चला संतांकडं. जगाचा मायबाप भगवान परमात्माने दूध काढलं सजीव नंदीचं. पण श्री संत श्रेष्ठ तुकोबाराय वैकुंठावनी 3 वेळा खाली आले. एक पहिल्यांदा आले होते निळोबारायांसाठी, दुसऱ्यांदा आले होते श्री संत जगनाडे महाराज यांच्यासाठी, आणि तिसऱ्यांदा आले आपली पोटची मुलगी, तिचं नाव भगीरथ, तिच्यासाठी. आल्यानंतर भूक लागली आणि देवाचं संताचं तसंच आहे महाराज. ज्या ठिकाणी खायला नसतं ना त्या ठिकाणी भूका लागतात. ज्या ठिकाणी खायला नसतं तिथं भूक लागते. जिथं खायला भरपूर असतं तिथं भूक लागत नाही. तुकोबारांना भूक लागली. अगं ताई मला लवकर काहीतरी खायला बनव. आता ताई मला खरं सांगा, लवकरात लवकर बनणारा जो स्वयंपाक आहे तो कोणता आहे? शेवाळीचा भात. बरोबर आहे का नाही? हो. पण शेवाळीचा भात जर खायचा असेल, शेवाळ्या जर खायच्या असतील तर त्याच्यामध्ये दूध असलं पाहिजे, तर ते खायला खूप आनंद वाटतात. आणि त्या ताईने लवकरात लवकर भात तर तयार केला, पण दूध नव्हतं. घेतला ग्लास आणि शेजारच्या घरी गेली. काकू दूध आहे का? अगं बाई दूध होतं ग, पण सकाळीच मुलाला दिलं. दुसऱ्याकडे, मावशी दूध आहे का? अगं ताई दूध होतं ग, पण सकाळी पाहुणे आले, चहा वगैरे झाला. संपूर्ण गाव फिरले महाराज, दूध मिळालं नाही. आणि त्यावेळेस तो तुकोबाराय म्हणतात, ताई दे माझ्याकडे तो ग्लास. तो ग्लास घेतला आणि त्या ठिकाणी जुनाट भगवान भोलेनाथाचं, शंकराचं, वेलेश्वराचं मंदिर होतं. आणि जिथं भगवंताचं मंदिर असतं समोर नंदी असतोच, समोर नंदी असतो. माझ्या तुकोबारायने दूध नंदीचे काढिले. मला सांगा, भगवान परमात्माने सजीव नंदीचं दूध काढलं आणि तुकोबारायने निर्जीव नंदीचं दूध काढलं. भगवान परमात्माने टाकलेले दगड तरले का? नाही. तुकोबारायने टाकलेले दगड तरले. आता मला सांगा कोण श्रेष्ठ आहे? संत श्रेष्ठ आहे. भगवान परमात्मापेक्षा कण भरकवे ना संत श्रेष्ठ. कारण भगवंत सुद्धा प्रतिज्ञा करतात. देवाने केलेली प्रतिज्ञा कुठं? महाभारतामध्ये. हातात शस्त्र धरणार नाही, युद्ध करणार नाही. मला युक्तीच्या 3-4 गोष्टी सांगेल. आपल्याला महाभारत सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांनी पाहिलेलंच आहे. हो. देवाने त्या ठिकाणी हातामध्ये शस्त्र धरलं आणि तिथं भीष्माचा पण खरा ठरला. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षेल. हो. तुम्ही आपण प्रतिज्ञा करतो, आपल्या प्रतिज्ञा पूर्ण होत. राजे प्रतिज्ञा करतात पण राजांच्या प्रतिज्ञा पूर्ण होत. देव प्रतिज्ञा करतात पण देवाची प्रतिज्ञा पूर्ण होत. पण या अभंगात जे प्रतिज्ञा करतायत ते ज्ञानोबाराय, आणि ज्ञानोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. आनंदे भरिना तिनी लोके, आनंदे भरिना तिनी लोके, ती लोके जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा, जाईन गे माये तया पंढरपुरा.